मुलांच्या गरजेच्या वस्तू इथे दिल्या जातात. सुनील दादा भोसले यांना विनंती करतो, कृष्णा सर यांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. मी त्या दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुनील भोसले आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. सर मॅन ऑफ द मॅचसाठी पाहतोय 4-4, 5-5 पद्धतीचं 2,500-3 हजाराचं पारितोषिक दिलं जात आहे. खरोखरच ही कन्सेप्ट आणत असताना संदीपदादा शेंदकर असतील, ते म्हटले की आपल्या मुलांसाठी काहीतरी भेटलं पाहिजे. एक युवा उद्योजक आहेत या स्पर्धेमधले. तिकडे 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 तर पहिला चेंडू झालेला आहे आणि पहिल्या चेंडूवर डॉट पद्धतीचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. खातं अजूनही खुलता आलेलं नाही आहे. शरोयू 11 हा संघ या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. विवेक शिंदे प्रहार लगावला, उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावर एका धावेने श्री गणेशा झालेला आहे शरोयू 11 या संघाचा. तर धावफलकावर धावा आता येत आहे, त्या दोन धावा धावफलकावर आहेत. सर कशी वाटते तुम्हाला ही कन्सेप्ट? जर एखादा खेळाडू जर मेहनत घेत असेल तर त्या मेहनतीला कुठेतरी आपण इथे न्याय देण्याचा प्रयत्न संदीपदा यांच्याकडून केला गेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू. तर कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. आणि सर नक्कीच या ठिकाणी आपण जो प्रयत्न केला आहे ना, आजकालच्या जीवनामध्ये प्रत्येकाला कोणती गोष्ट हवी आहे ती प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निरखून आपण या प्रकारचा प्रयत्न केला गेला आहे. आणि त्या इतक्या वस्तू घरी नेण्यासाठी आपण पिशवी देखील उपलब्ध करून दिली आहे, ते तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेला चेंडू तरार जातोय, चेंडू जातोय सीमारेषा पार आणि हा चौकार लगावला गेलाय. देऊयात डीजे यांना संधी. लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मानाची, गावली प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये हाय मानाची. पश्चिम गावली प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मानाची. आपण पाहतोय पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे बावदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळली जाणारी ही क्रिकेट स्पर्धा. एक लेजंड क्रिकेटर आपल्या विभागातून सर्व मुलांना मान सन्मान देणारे, तसेच प्रत्येकाचा प्रॉब्लेम कसा पद्धतीने सॉल्व करता येईल, प्रत्येकाच्या पाठीशी खंबीर उभं राहणारं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे ते म्हणजे बाळूदादा पवार. पहा पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू टाकला गेला, एक रॅपिड चेंडू टाकला गेला. इथं रनआउटची संधी भेटते का? आता मात्र पाहायचं आहे तू करण्यामध्ये एक धाव इथे देताना दिसतोय, तो म्हणजे नाव काय श्रेया स्पोर्ट्स हा संघ. श्रेया स्पोर्ट्स संघ काल 70-78 धावा ठोकत होता, परंतु काल सर त्या संघाचीच पडझड झाली. श्री स्पोर्ट्स या संघाने त्यांना फक्त 13 धावामध्ये रोखलं होतं. म्हणजे जो संघ काल टॉप करत होता ना, 78 धावा सर त्या दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी ठोकल्या होत्या. शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये तो संघ 13 धावामध्ये थांबला होता. म्हणजे क्रिकेट किती अनिश्चितचा खेळ आहे सर. नक्कीच सर, क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत चालते मॅच आणि नक्कीच आपण पाहत आहे की त्यामध्ये जे दुमत नाही आहे, जे आपण सांगताय क्रिकेट अनिश्चिततेचा हा खेळ आहे. पुन्हा एकदा एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच ती दाद फेटाळताना बळीदादा साळुंके तसेच विद्यादादा जाधव यांना सुद्धा विनंती असेल, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या विभागाच्या मुलांच्या कायम पाठीशी खंबीर उभे राहणारे अशी नेतृत्व, क्रिकेटवरती अतोनात प्रेम, आपल्या भागावरती आपल्या समाजावरती अतोनात असं प्रेम असणारे अशी व्यक्तिमत्व विजयदादा जाधव असतील, बळीराम साळुंके जे असतील, यांचं पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनतर्फे आपलं दादा सहर्ष स्वागत. खरोखरच आज चांगलं व्यासपीठ, चांगलं समालोचक लाभले गेले. निलेश मर्डेकर सर असतील, तुषार जांभळे सर असतील, स्वतः तुम्ही सर असाल. खरोखरच एक चांगला प्रयत्न आपल्या विभागातून केला जातोय. आपली जेवढे कॉमेंट्रीन असतील किंवा काय असेल, ज्याच्याकडे टॅलेंट आहे, आपल्या विभागामध्ये टॅलेंट आहे, त्या प्रत्येकाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न इथं पश्चिम जावली करून केला जातोय सर. नक्कीच सर, हा एक निढळ प्रयत्न आहे, निस्वार्थी प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाने नक्कीच या ठिकाणी आपल्यासारखे जे समालोचक आहेत त्यांना उंच दर्जा प्राप्त करण्याचं आपण जे काम केले ना, ते अतिशय विलोभनीय आहे. आणि एखादा आपल्यातला समालोचक जर नक्कीच या ठिकाणी कोणत्या नॅशनलाइज ठिकाणी जो जाईल ना,
नक्कीच आपल्यातलाच एक समालोचक जाणार आहे आणि त्यांच्यासाठी अशा प्रकारचे छोटे छोटे जे इव्हेंट्स असतात. आता हा आपला पश्चिम महाराष्ट्रासारखा हा पश्चिम जावळीसारखा हा जो प्रीमियर लीगचा आहे ना, ते इव्हेंट खूप महत्त्वाचे असतात सर. आणि नक्कीच त्यासाठी आपल्या विभागातून आलेले निवृत्ती सर असतील, प्रदीप साळुंके सर असतील, खरं एक युवा टॅलेंट, युवा कॉमेडियन स्वतः क्रिकेट खेळतात, क्रिकेट बरोबर समालोचन सुद्धा करतात. म्हणजे जेवढं आपल्या विभागातून जमेल, आपल्या मुलांना जेवढं देता येईल, माझ्याकडे जर टॅलेंट आहे ते माझ्या मुलांपर्यंत उतरलं पाहिजे, याचा एक प्रामाणिक प्रयत्न या समालोचकांना सुद्धा केला जातो. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि हा एक चांगला प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतो. धावचीची शक्यता, डेंजर एंड पाहायला मिळतो. डायरेक्ट थ्रो केला गेलाय, पंचांचं बूट आकाशाकडे. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतं. अतिशय नको असलेली ही धाव घेण्यामध्ये आणि लालच बुरी बला. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन झालेलं आहे. 7 धावा धाव फलकावर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राजेश गोलंदाजी मार्कवर आहे. आयोजक आहे हो एक नंबर, पश्चिम जावली प्रीमियर लीग बघा आहे हो एक नंबर. अध्यक्ष बालू दादा पवार आयोजक आहे हो एक नंबर. तर 8 धावा धाव फलकावर आहेत. तर गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आता बहरताना आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धाव फलकावर आता दिसत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला होता. नक्कीच दिनेश साळुंके एक लेजंड क्रिकेटर आहेत. भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, शांत संयमी नेतृत्व, माणुसकीतला राजा माणूस जरी म्हटलं तरी चालेल. दिनेश साळुंके आता मात्र बॉलिंग लाईनमध्ये खेळताना दिसत आहेत. श्रेया स्पोर्ट्स दीपकदादा साळुंके यांच्या मालकीचा संघ आहे. 22वा प्रीमियर शक्ती मोठी क्रिकेट स्पर्धा सर गावी होते. आपल्या भेटीला लवकरच येते भव्य दिव्य अशी मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला 1, 2, 3 मेला येते. त्या स्पर्धेला सुद्धा सर्वांकडून शुभेच्छा असतील. कारण एक पश्चिम जावली आहे ना सर, तर तिचं आम्ही सुरुवात केली होती ते 22वा प्रीमियर लीगपासून. 2016ला सर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अभिमान सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. कारण IPLच्या धर्तीनंतर टेनिस क्रिकेटमधील पहिली लीग झाली असेल ना सर, तर ती 22वा प्रीमियर लीग झाली होती. जी कन्सेप्ट आम्ही आणली ती आज कन्सेप्ट पूर्ण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये रुजवली जाते. नक्कीच सर. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय डॉट पद्धतीचा हा चेंडू. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी ती दाद उचलून धरली आहे. विकेटचं पतन बॅक टू बॅक. नक्कीच या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. देऊयात DJ यांना पुन्हा एकदा संधी. पश्चिम जावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी. सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. पश्चिम जावली प्रीमियर लीग. जी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून जी आपण मांडलेली आहे ना, ती संकल्पना अतिशय सुंदर अशी आणि याचं जे नियोजन आहे, याचं जे आयोजन आहे, त्यामधून जो समाजाला होणारा जो फायदा आहे, त्या समाजाचा जो फायदा आहे ना, ते नक्कीच या प्रीमियर लीगकडून आपण शिकलं पाहिजे. आणि या प्रीमियर लीगचा धडा प्रत्येक प्रीमियर लीगच्या आयोजकाने घेतला ना, तर आज आपला भाग सुजलाम सुफलाम होईल. हे तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश आता पुढील आपल्या चेंडूसाठी येत आहेत. हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतो. अतिशय सुंदर गोलंदाजी आज दिनेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8 जो आकडा आहे ना, तो अशुभ मानावा लागेल शरोयू 11 या संघासाठी. का तर 8 या संख्येवर 8 ही धावसंख्या आहे ना, त्यावर 2 महत्त्वाचे विकेट माघारी गेलेले आहेत. आता देखील ऑफच्या दिशेने धडकवलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धावेची भर नक्कीच पाहायला मिळाली. 9 धावा आता धावफलकावर आलेल्या आहेत. 2-9 या धावसंख्येवर शरोयू 11 हा संघ मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी, 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलंय आणि अवघी 1 धाव आपल्या या षटकामध्ये दिलेली आहे.
लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव हो, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळते आणि त्याचा भुर्दंड म्हणजे 2 धावा सुरक्षितरित्या सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 11 या आकड्यावर. नक्कीच सकाळपासून पाहतोय प्रेशर घेतलं गेले सर. काल ये संघ 70-80 धावा ठोकत होते. आज लास्ट डे आहे, चॅम्पियन व्हायचंय, त्याचा प्रेशर खेळाडूंनी पूर्णपणे सकाळपासून घेतलेला दिसतोय. 30-30 धावा तोच संघ आता चेस करताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय ऑफच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार देऊयात डीजे यांना संधी. टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी, क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. हो क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. अध्यक्ष बाळू दादा पवार आयोजक आहे हो एक नंबर. अध्यक्ष बाळू दादा धन्यवाद डीजे. आयोजक आहे हो एक तर या ठिकाणी भरतजी भोसले बामणोली गावचे आहेत. त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. कृपया आपण या ठिकाणी मंचकावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. पश्चिम जावळी प्रीमियर लीग 2025मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 15 धावा धाव फलकावर आहेत आणि एक चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 7.50 च्या रन रेटने या ठिकाणी झालेला आहे. त्याचप्रमाणे कराड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष माननीय श्री सागरदादा पाटील यांचं देखील शुभ आगमन पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025मध्ये झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पश्चिम जावली प्रीमियर लीग भरतदादा 2025 भोसले बामनोली, भरतदादा भोसले बामनोली यांचं सुद्धा पश्चिम जावली प्रीमियर लीगच्या वतीने दादा आपलं सहर्ष स्वागत. खरोखर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खेळत असताना मान्यवरांची उपस्थिती तितकीशी महत्त्वाची असते, कारण मान्यवर नसतील ना तर तुमच्या क्रिकेटला तेवढी शोभा नसते. आज व्यासपीठ भरलंय सर, सकाळपासून ग्राउंडवरती गर्दी दिसतीये. अंतिम सामन्यापर्यंत सर काय वाटतंय, सगळ्यांची पावलं या ग्राउंडकडे वळत चालली आहेत? नक्कीच सर, आजच्या दिवसामध्ये बरेचसे क्रिकेटचे सामने भरवले गेलेत, परंतु आज या ठिकाणी जी गर्दी आपण पाहतोय ना ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि एक लौहचिंबक आपण पाहिलं असेल ना, त्याच्याकडे ज्याप्रमाणे लोखंड आकर्षित होतं ना, तसंच आज या ठिकाणी या पश्चिम जावळी प्रीमियर लीग 2025मध्ये आपल्याकडे आकर्षित होणारं जे प्रेक्षक आहेत ते नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्या दृष्टिकोनातून जे सामाजिक संदेश आपण जो देत आहे ना, तो सामाजिक संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजाच्या दृष्टिकोनातून हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. जे आपण रुग्णांची सेवा करता, जे आपण जे समाजकार्य करताय ना, ते अतिशय सुंदर काम आपण आपल्या माध्यमातून करताय. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 15 धावा आता धाव फलकावर आहेत. आता गोलंदाजी मार्कमध्ये संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतंय. डॉट पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. आता थोडासा गिअर बदलणं अत्यंत गरजेचं आहे शहरी 11 या संघासाठीच्या दृष्टिकोनातून. जर आपण या ठिकाणी विचार करताय ना, तर आता गिअर बदलावा लागेल, कारण दुसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. 15 धावा धाव फलकावर आहेत. सुरेख बॅट घुमवले, गोपन घुमवले, विकेटचं सॅक्रिफाईस केलं जात आहे आणि विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राकेश यांना या ठिकाणी माघारी परतावा लागताय. डीजे यांना देऊयात छानशी संधी. अरे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक. पश्चिम जावले क्रिकेट असोसिएशन काचपड साताऱ्यात. संतोष दादा जाधव उद्योजक आहेत एक नंबर. संदीप दादा सिंदकर समाज सेवक एक नंबर. चंद्रकांत कदम न्यू बॅट्समन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी संदीप, आतापर्यंत चांगली गोलंदाजी नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हो, सुरेख गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची धाव त्यामध्ये घेण्यात आलेली नाही आहे.
आतापर्यंत 2 डॉट आणि महत्त्वाचा विकेट प्राप्त करण्यामध्ये संदीप यांना यश आलेलं आहे. चांगली गोलंदाजी. ती भरत कृष्ण भोसले साहेबांचा देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो की या ठिकाणी संजय साळुंके आपणास विनंती आहे या ठिकाणी त्यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. भरत कृष्णा भोसले कृष्णा जगताप सर यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आपण देखील यावं, आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. भरत भोसले यांचा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी संजय साळुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर कृष्णादादा जगताप साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो नितीनदादा सुर्वे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूयात. कृष्णादादा जगताप यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकतोय. जाऊलीचा बुलंद आवाज किरणजी धनावडे सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद निवृत्ती सर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आज प्रमुख भूमिकेमध्ये, प्रमुख समालोचनाच्या भूमिकेमध्ये आपण आज काम पाहत आहे. त्याचप्रमाणे आज पाहतोय की संदीप याने जी गोलंदाजी आत्तापर्यंत केली आहे ना ती अत्यंत लाजवाब गोलंदाजी. एकही धाव अजून खर्च केलेली नाही आहे आणि महत्त्वाचे 3 विकेट माघारी परतवण्यामध्ये त्यांना यश आलं आहे. संदीप यांची प्रशंसा जेवढी करावी तेवढी कमीच आहे. एकही धाव आत्तापर्यंत त्यांनी दिलेली नाही आहे. ते तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या संघासाठी. जी संघ मालकाने त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे ती पूर्णपणे पार पाडतायत. अजूनही एकही धाव नाही. मिडन ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. लाजवाब पहिली मिडन ओव्हर आपण या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय आणि त्यावर नाव कोरलंय संदीप यांनी. लाजवाब. 500 रुपयाचं या ठिकाणी प्रदीपजी जांभळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजीसाठी आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे छोटे बंधू प्रदीप जांभळे यांच्याकडून देखील संतोष दादा जाधव यांच्याकडून देखील या षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. नक्कीच हे प्रेम आहे, ही शाबासकीची थाप आहे. आपल्या खेळाडूचं पाठराखण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर संदीप यांनी जे आत्तापर्यंत जे षटक टाकलं ते लाजवाब षटक नक्कीच या ठिकाणी आपण म्हणावं लागेल. श्रेया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून, श्रेया स्पोर्ट्स या टीमकडून आता शेवटचं षटक आहे. थोडंसं नक्कीच आता हात खोलावे लागतील. शरव U11 या संघासाठी अत्यंत महत्त्वाचं हे षटक मानावं लागेल कारण आता धावफलकावर धावा 15 आहेत. 5 विकेटचं या ठिकाणी पतन झालेलं आहे. आता गिअर बदलावा लागेल. आता या ठिकाणी आपल्याला पुढे सरकावं लागेल. जर आपण शरव U11 या संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आता धावफलकावर धावा असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. आता तुम्हाला गिअर बदलावा लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंड पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. आज जर या ठिकाणी आपण पाहिलं ना तर श्रेया स्पोर्ट्स यांना पारस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे कारण जे ते करायला जात आहेत ते आज या ठिकाणी होत आहे. तर देऊयात DJ यांना छानशी संधी. एक नंबर संतोष दादा संदीप दादा एवं जोडी दमदार. हे बालू दादा पवार आयोजक आहे असा दमदार. हे आयोजन दमदार स्पर्धा चमकदार स्पर्धा ही हाय बघा मानाची. सातारा जिल्ह्यात कास पठार भागात उत्सुकता भरले क्षणाची. पश्चिम जावली.
तर गणेश यांनी देखील या ठिकाणी चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी पुढील चेंडू. थोडासा उंच असा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. चौकार. गावली प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मानाची. गावली प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये हाय मानाची. पश्चिम गावली प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मानाची. तर या चौकाराने पुन्हा एकदा या ठिकाणी शरयू 11 या संघाच्या खात्यामध्ये धावा जोडल्या गेल्यात. या 4 धावांनी 20 धावा. आता देखील पाठीमागच्या दिशेला चांगला स्लिप नाही, नक्कीच या ठिकाणी स्लिपच्या दिशेने गेलेला हा. तर पुढील नक्कीच या ठिकाणी मॅच आपल्या समोर असणार आहे. बाळू मामा 11 विरुद्ध विराज 11. दोन्ही संघनायकांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. आपण कृपया टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. बाळू मामा 11 आणि विराज 11 दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे. ओहो, थोडंसं दिशा भरकटण्याचं काम. नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. पुढील चेंडू फ्री हिट असेल असं देखील त्या ठिकाणी पंच दर्शवताना पाहायला मिळत आहेत. हाईटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी पंच माहिती आमच्यापर्यंत पुरवत आहेत. चला 21 धावा आता धावफलकावर आहे. 23 धावा धावफलकावर आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सचिन आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. गणेश यांचा पुढील चेंडू. उंच गेलेला चेंडू स्ट्रीकच्या दिशेने गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा डेंजर एंड पाहायला मिळतोय आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धावांच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 25 या आकड्यावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शरयू 11 हा संघ आता नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचं हे षटक आहे. यामध्ये जितक्या धावा तुम्हाला जमवता येतील त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आपल्यासाठी समोरच्या संघाकडे धावा आपल्या खात्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता दिशा भरकटण्याचं काम आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आपल्यापर्यंत पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी ट्रेनचे डबे ज्याप्रमाणे आपण पाहतो त्याचप्रमाणे वाढत चाललेली ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये नो बॉलचा समावेश आहे, व्हाईट बॉलचा समावेश आहे. पुन्हा एकदा गणेश आता सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर. सचिन सामना करतील. पुन्हा एकदा आपल्याच फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या एंडला ओहो थोडंसं संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 2ने पुढे सरसावले. 28 धावा आता धावफलकावर आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे शेवटचं जे षटक आहे ते अत्यंत महत्त्वाचं होतं शरयू 11 या संघाच्या दृष्टिकोनातून आणि अतिशय चांगली धावा या षटकामध्ये 13 धावा अजूनपर्यंत त्या ठिकाणी या षटकामध्ये घेण्यात आले. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि धावचीत बाद केला गेलाय. तर एक आणि एकच धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. धावफलक आता जाऊन ठेपलेलं आहे 29 या आकड्यावर आणि 30 धावांचं आव्हान श्रेया स्पोर्ट्स या संघासमोर असणार आहे. तर टॉससाठी यायचं आहे. बाळू मामा 11 विरुद्ध विराज 11 असा हा पुढील सामना असणार आहे आणि टॉससाठी लवकरात लवकर आपण यायचं आहे. चला तर प्रदीप साळुंके सर या ठिकाणी टॉस का बॉसमध्ये आपली वाट पाहत आहेत. बाळू मामा 11 विरुद्ध विराज 11 या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे पुढचा सामना आणि त्यासाठी आपण टॉस का बॉसमध्ये आपण लवकरात लवकर पोचायचं आहे. दोन्ही संघांचं नक्कीच या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल आणि ही मॅच आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट्स विरुद्ध शरयू 11 या संघादरम्यान असणारी मॅच आहे आणि या पुढचं समालोचन या ठिकाणी आपण ऐकणार आहात निवृत्ती
शिंदे यांच्या माध्यमातून मी आपला थोड्या वेळापुरती आपले लगेचच रजा घेतोय. आपण मला या ठिकाणी बोलवलं तर आपला माझा मान सन्मान या ठिकाणी केला त्याबद्दल मी पश्चिम जावळी प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांचं या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशनचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपली या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. मी विनंती करतो प्रदीपदादा जांभळे आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. संत बाळूमामा 11 विपक्ष विराज 11 यांच्या दरम्यान मॅच पाहायला मिळेल. टॉस का बॉस मध्ये आपण टॉस करणार आहोत. येस, आपण कॉल करणार आहोत. कॉल कोण करतील? येस, विराज 11चे कॅप्टन निवृत्ती शिंदे आहेत, टॉस करतील. प्रदीप जांभळे यांच्या हस्ते आपण टॉस करत आहोत. स्विंग द कॉइन, छापा इज अ कॉल. येस, छापा आलाय. विराज 11 आपली मॅच किती आहे आतापर्यंत? आपण किती मॅच विन झालेत, किती मॅच तुम्हाला पराजय स्वीकारावा लागलाय? 3 मॅच झालेत आणि एक मात्र पराभव आमच्या वाटेशी आलाय. 2 मॅच मात्र आम्ही या स्पर्धेमध्ये जिंकलोय. ही मॅच देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि निर्णय काय असेल? ही मॅच आमची खूप आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सर्वच खेळाडू चांगले खेळत आहेत आणि खास करून सतीश दादा आमच्या टीममध्ये आहे, तो देखील चांगला मार्गदर्शन करतोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम चांगली खेळते. नक्कीच ही मॅच चांगली खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. येस, आपण फील्ड करण्याचा निर्णय स्वीकारलाय, आमंत्रित केलंय संत बाळूमामा टीमसाठी. आपले संघ मालक बजरंग किर्द त्यांच्याविषयी आणि त्यांच्या स्वभावाविषयी काय सांगाल? बजरंग दादाविषयी सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं 22 गाव प्रीमियर लीग असू द्या किंवा पश्चिम जावली प्रीमियर लीग असू द्या, या स्पर्धेमध्ये पाहिलं तर मला खरंच बजरंग दादा खूप सपोर्ट करतात आणि खूप विश्वास आहे त्यांचा की गेली कित्येक काळ त्यांच्या टीममध्ये मी कर्णधार म्हणून भूमिका बसवतो आणि त्यांचा विश्वास मात्र अजूनपर्यंत तरी सार्थक ठरवत आलो आहे. आणि या टुर्नामेंटमध्ये देखील त्यांचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. येस, नक्कीच तुमच्यावरती विश्वास दाखवलाय. तुम्ही पूर्णपणे 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करतील. मी येतोय संत बाळूमामा टीमचे कॅप्टन आनंद कोकरे आहेत. टॉस मात्र तुम्ही पराजय झालाय. मॅच खेळायची आहे, प्रथम बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट सेट कराल? नक्कीच 65+ करेन आणि आम्ही बजरंग क्रीडा या टीमला हारून नक्कीच आम्ही या टुर्नामेंटमध्ये नवीन ट्विस्ट तयार करेन. नक्कीच आपणही स्वतः संघ मालक आहात. आपले 2 पार्टनर्स आहेत, ते देखील मॅच पाहतायत. त्यांच्याबद्दल काय सांगाल? ते नक्कीच कूल आहेत. जे होणार आहे त्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये होणार आहे, फुल सपोर्ट करतात. प्रथम बॅटिंग करायची आहे. किती धावांची टार्गेट आपण सेट कराल आणि कशा प्रकारे प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग तर काही सेमच आहे, 60+ करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच आपणास दोन्ही टीमला देऊया खूप खूप शुभेच्छा आणि मान्यवरांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचं आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. आवाजामध्ये देखील बदल होईल. आपल्या कासपठार विभागातील एक नामांकित समाजलोचक आपल्यासोबत जोडले जातील आणि पुढील मॅचची कहाणी त्यांची आपण वाणीतून ऐकणार आहोत. मायक्रोफोनवरती जोडले जातील तुषारजी जांभळे सर. खूप चांगली स्पर्धा आहे, आपण आनंद घेतोय, आनंद देतोय. मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आहे. पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025चा थरार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रदीप साळुंके सर असतील, किरण धनावडे सर असतील, निलेश सर असतील, निवृत्ती शिंदे सर असतील, या सर्वांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकलेला आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा जिल्ह्यातील नामांकित टेनिस बॉल स्पर्धा पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. स्पोर्टेक्स लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समेत जॉईन झालाय त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना शरई 11 या टीमने 30 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि 31 धावांचं लक्ष आहे श्रेया स्पोर्ट्स या टीम समोर. आणि 31 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जोडी गणेश कदम जिल्हा आयकॉन आणि त्याच्या जोडीला जय जाधव उमरे हे 2 घातक फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅकवरती विवेक शिंदे जिल्हा आयकॉन. आणि इथे अपील केले आणि पहिल्या बॉल जर आपण पाहिला तर सिंगल धाव आले आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती जय जाधव यांना त्रिपळाचित केलंय विवेक शिंदे मॅन फ्रॉम रोळे जिल्हा इकॉन यांनी. आणि पहिला झटका
पहिला हादरा श्रेया स्पॉटला फलंदाज बाद. अरे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक पश्चिम चावले क्रिकेट असोसिएशन कासपड साताऱ्यात. थँक्यू डीजे. दादाच्या तत्पूर्वी पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, जावली तालुक्यातील मामुर्डी गावचा हा एक गोड आवाज आणि जावली तालुक्यातील अनेक स्पर्धा ज्यांच्या वाणीतून कव्हर केल्या जातात, किरण धनावडे सर यांचाही आपण शुभ सन्मान या मंचावरती करूया. आणि सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की संतोषदादा जाधव साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते किरण धनावडे सर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण वेळात वेळ काढून आलात. या स्पर्धेमध्ये आपण समालोचन करून प्रेक्षकांना एक मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र धावपलकावरती धावा आहेत. तब्बल 2 धावा धावपलकावरती आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावांचं लक्ष आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल किरण धनावडे सर यांचा आवाज आणि त्या आवाजाचा मान सन्मान केला जातोय संतोषदादा जाधव यांच्या शुभ हस्ते. एक वरती एक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते श्रेया स्पोर्ट या टीमची. राजेश आलेले आहेत, न्यू बॅट्समन. विवेक शिंदे पुन्हा एकदा तयार. यावेळेला फ्लिक केलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. गिली गिली गप्पा, खुश हुई रंबा, गेंद गई लंबा, 6 रनों के लिए छक्का आया. सिक्सर. दादा सिंदकर समाज सेवक एक नंबर. संतोष दादा संदीप दादा एवं जोडी दमदार. हे बालू दादा पवार आयोजक आहे असा दमदार. थँक्यू डीजे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. गणेश कदम यांच्या आवडीचा हा फटका, लाजवाब स्ट्रोक, अप्रतिम फटका, अगदी लाजवाब हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. गणेश कदम यांची ओळख आहे, मारझोड तोडझोड त्यांना खूप पसंत आहे. आणि गणेश कदम अगदी वेगळ्याच लयमध्ये, वेगळ्याच रंगात, वेगळ्याच ढंगात आलेले आहेत. त्यांनी ठोकलाय षटकार. विवेक शिंदेवरती हल्ला बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, गोलंदाजाची कमाल आणि विकेट किपरची धमाल, दोन्ही गोष्टी जुळून आल्या. आणि गणेश कदम सेट बॅट्समन आता जड पावलांनी माघार येताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. हे आयोजन दमदार स्पर्धा चमकदार स्पर्धा ही हाय बघा मानाची. सातारा जिल्ह्यात कासपठार भागात उत्सुकता भरले क्षणाची. नक्कीच तुषार सर आपण पाहतोय, जो संघ काल 77-78 धावा ठोकत होता, आज संघ काल संध्याकाळच्या सत्रामध्ये या संघ फक्त 13 धावावरती थांबला. म्हणजे जो टॉपला चालला होता ना सर संघ, तो आता 30 धावा करताना सुद्धा झगडताना दिसतोय. आणि एक मोठा फलंदाज बाद झालाय गणेश शिंदे, KSKचा एक स्टार क्रिकेटर. निश्चितपणे कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस एक वेगळा ऊर्जा आणि आशा घेऊन आलेला आहे. आणि कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने 74 ते 80 धावा मारल्या होत्या, तो संघ मात्र अडचणीमध्ये सापडलाय. खास करून मी गणेश कदम, कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने एक अर्धशतक देखील ठोकलं, एक विकेट हॅट्रिक देखील मिळवली. परंतु या मॅचमध्ये बॉलिंग त्यांनी चांगली केली, परंतु बॅटिंग करत असताना एक षटकार खेळून ते माघारी परतलेले आहेत. 8 वरती 2 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. 31 धावांचं लक्ष आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश साळुंके, मॅन फ्रॉम शेंबडी गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. समोरच्या बाजूने विवेक शिंदे, त्यांनी मात्र 2 विकेट्स मिळवल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा बॉल लोअर पुलटॉचा बॉल आहे, त्याला फक्त दिशा दिले. इनफिल्डच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. कव्हर रिजन मध्ये 2 शतरक्षकाची शर्यत लागले, परंतु बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. शेवटच्या बॉलवरती आलाय दिनेश साळुंके यांच्या बॅट मधून चौकार. स्पर्धा साताऱ्यामध्ये हाय मानाची. पश्चिम गावची नक्कीच प्रीमियर तुषार लीग. सर पाहतोय, दिनेश साळुंके एक लेदर क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. कॉलेजपासून चांगल्या मोठ्या मॅचेस तो खेळला आणि तसाच पद्धतीचा क्रिकेटचा सामना तो आता खेळताना दिसतोय. मेरिटवरती क्रिकेट खेळलं जात आहे. बॉल त्याला पंच केला, त्याला माहिती आहे मापक आव्हान आहे. जरी गणेशसारखा फलंदाज आऊट झाला असला तरी मला जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारी घेऊन खेळताना दिसतोय मात्र इथे दिनेश. निश्चितपणे दिनेश साळुंके यांच्याकडे लेदर बॉलचा देखील खूप मोठा अनुभव आहे, त्याचबरोबर टेनिस बॉलचा देखील खूप मोठा अनुभव आहे. आणि पहिलाच बॉल पेस करत असताना बॉलला फक्त दिशा दिली, प्लेसमेंट केली आणि जिथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हता तिथे बॉलला पाठवलं, 4 धावा मिळवले. असं म्हटलं जाताना कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे ओपन करते. आज दिनेश साळुंके यांचा खेळ देखील त्याच प्रकारे बहरलाय. खूप मोठी त्यांनी मेहनत घेतली, लेदर बॉल असू द्या किंवा टेनिस बॉल असू द्या, त्याच्यामध्ये त्यांनी मेहनत घेतली आणि
आणि आज एक चांगला खेळ म्हणून तो साकारतोय. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. नक्कीच. 12 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच तुषार सर, क्रिकेटच्या माध्यमातूनच्या आधीपासून आपण एकमेकाशी जोडलो गेलो होतो, परंतु तुषार सर आज आपण ग्रामीण विभागातून येत असताना, इकडे डोंगरी भागातून येत असताना आपण गावाखेड्यामधून क्रिकेट खेळून मोठी झालेली मुलं आहे, परंतु तुम्हाला सुद्धा सर वाटलं होतं का या 10 वर्षामध्ये आपलं क्रिकेट एवढं चेंजेस होईल, एवढ्या प्रोफेशनल लेवलला येईल? आज वाहिनी आपण जी यूट्यूबला वाहिनी पाहतोय ती सुद्धा आपल्याच विभागातील आहे. म्हणजे क्रिकेटला न्याय बरोबर, क्रिकेटच्या क्षेत्राबरोबर अग्रेसर पुढे मुलं गेलेत का? समाजामध्ये सुद्धा आज मुलं चांगल्या लेवलला पाहत आहेत, चांगल्या उद्योजक आहेत. तुमच्या गावचे युवा सरपंच, खरंच त्यांना पुन्हा मी अभिनंदन करेन. राजकीय क्षेत्रामध्ये येत असताना आपल्या गावच्या विकासाला प्राधान्य दिलं जात आहे. म्हणजे क्रिकेट खेळत असताना सामाजिक भानसुद्धा ठेवलं जात आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या समाजाला काहीतरी देता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्व लीगच्या मार्फतून केला जातो आहे. निश्चितपणे 22 गाव प्रीमियर लीग असेल किंवा पश्चिम जांभली प्रीमियर लीग असेल, मी कौतुक करेन, कारण शैक्षणिक वाटप असतील किंवा अनेक सामाजिक कार्यक्रम या अनेक स्पर्धेंबद्दल आपण चर्चा नक्कीच करूया. निवृत्ती सर. धन्यवाद तुषार सर. या ठिकाणी कराड ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सागर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण विनंती करूया की आपण देखील व्यासपीठावरती यावं. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागर दादा, आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी पश्चिम जावली प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. तसेच संग्राम लावण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. जाऊयात कॉम बॉक्समध्ये, जिथे मायक्रोफोनवरती आवाज आपण ऐकतोय कास पठारचा एक बुलंद आवाज आमचे मित्र तुषारजी जांभळे सर यांच्याकडे. धन्यवाद. निश्चितपणे 16 बॉलच्या पाठीमागे 16 धावांची आवश्यकता असताना आणखीन एक धावपलकावरती जोडूया. परंतु नितीन सुर्वे सर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, खऱ्या अर्थानं माझी कॉमेंट्री करण्याची सुरुवात कुठून झाली असेल ना, तर ते ठिकाण आहे कासगाव. कारण 2013च्या अगोदरचा काळ जर आपण पाहिला तर कासगावामध्ये टुर्नामेंट चालू होती तुमच्या गावची. नितीन सुर्वे सर, त्या ठिकाणी मी कॉमेंट्री करायला सुरुवात केली आणि तदनंतर मी निलेश सरांचं मार्गदर्शन घेतलं, अनेक समालोचकांचं मार्गदर्शन घेतलं, म्हणून मी या व्यासपीठावरती आहे. खरं तर तुम्हाला जर तुमच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हायचं असेल ना, तर त्याला खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. आणि आज 22 गाव असू द्या किंवा पश्चिम जावली असू द्या, या प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात. गरजू व्यक्तींना मात्र सहकार्य केलं जातं. त्याबद्दल मी सलाम करेन 22 गावाला आणि पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनला. नक्कीच 22 गाव असेल, त्याच्यामध्ये असलेली 5 गावं असतील. मी 14 गावचं सुद्धा कौतुक करेन सर. खरोखर तुमच्या मार्फत सुद्धा चांगली कार्य केली जातात. आज क्रिकेट खेळत असताना नुसतं क्रिकेट खेळलं जात नाहीये, त्याच्याबरोबर आपल्याकडून समाजाला काहीतरी देता येईल याचा प्रयत्न केला जातोय. निश्चितपणे 15 बॉलच्या पाठीमागे 15 धावांची आवश्यकता आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळते आणि आता बॉल टू बॉल्स रन्स हवे आहेत श्रेया स्पोर्टला. खरं तर गणेश कदम माघारी परतलेत, त्यानंतर जय जाधव देखील माघारी परतलेले आहेत. आघाडीची 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर राजेश आणि दिनेश यांच्यावरती जबाबदारी आहे. 14 बॉल 14 धावांची आवश्यकता असताना ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन आलेले आहेत योगेश. शरीर 11 टीमसाठी मी म्हणेन कमबॅक करावं लागेल. डावकरी हाताचा हा गोलंदाज या बॉलला उडवण्याचा प्रयत्न केला होता, बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही आहे. हलकीशी अपील देखील केलीच जाते आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. धाव आलेला आहे तो डॉट बॉल. नितीन सर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, 14 गाव असू द्या किंवा 22 गाव असू द्या किंवा सातारा ग्रामीण क्रिकेट असू द्या किंवा पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन असू द्या, जे 22 गाव आणि 14 गाव हे क्रिकेट तुम्ही पाठीमागच्याच मॅचमध्ये उल्लेख केला की हे असोसिएशन एकत्र होते. परंतु जरी असोसिएशन वेगवेगळे झाले असले तरी लाख मोलाची माणसं क्रिकेटच्या माध्यमातून जोडली गेलेत आणि हे खरं आहे. जरी आता असोसिएशन वेगवेगळी झाले असले तरी गाठीभेटी आपल्या होत आहेत. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. आणि जरी असोसिएशन वेगवेगळे झाले असले तरी गाठीभेटी होत आहेत आणि क्रिकेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मैत्री जोपासली जाते. नक्की तुषार सर, आपण एका विभागातून येतो. एका रोडवरती आपली राहणारी गावं, सुंदर असं कास पठार, आणि कास पठारच्या विभागातून कोयना वाहते आणि कोयना मायच्या साईडला राहणारी सर्व गावं, म्हणजे निसर्ग सौंदर्य असा परिसर आपल्या विभागाला लाभला आहे. आणि त्या विभागाला साजेसा असा खेळसुद्धा या नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये आपण
भरताना दिसतोय आणि एवढं उच्च नियोजन एवढ्या उच्च दर्जाच्या क्रिकेट स्पर्धा भरवणं तितकंसं सोपं नसतंय. त्यासाठी लागते ती आपल्याला साथ. आज संतोषदादा जाधव असतील, संदीपदादा शेंदकर असतील, के शेलार साहेब असतील, विजयदादा शिंदे साहेब असतील, लक्ष्मणदादा जाधव साहेब असतील, तसेच विभागातून येणारे सर्व मान्यवर आपले मंत्री साहेब माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब असतील, तसेच ज्ञानदेवजी राजने असतील. म्हणजे तुमच्या मागे पाठबळ तेवढं तितकंच महत्त्वाचं असतं. एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा प्रोफेशनल लेवलला गावावरून मुलं येतात, मुंबईमध्ये मुलं आहेत, सर्वांनी येऊन एवढं एकत्रित एवढं नियोजन करणं तितकंच सोपं नसतं आहे. परंतु त्यासाठी लागते तुमची पराकाष्ठा, मेहनत आणि त्याच्यासाठी लागतो अनुभव. म्हणजे गेली सातत्याने सर आपण पाहतोय संघाची धावसंख्या झाली 12 चेंडून 12 धावांची गरज आहे. खरोखरच पराकाष्ठा, मेहनत तितकीशी महत्त्वाची असते. आज ग्रामीण विभागातून येत असताना आपल्या विभागाला, आपल्या समाजाला, आपल्या सातारा जिल्ह्याला साजेसं असं नियोजन मुंबईसारख्या ठिकाणी केलं जातं आहे. निश्चितपणे 12 बॉलच्या पाठीमागे 12 धावांची आवश्यकता आहे. परंतु तुम्ही उल्लेख जो केला की टुर्नामेंट आयोजित करणं हे सोपं नसतं, हे खरं आहे. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र तुम्हाला करावी लागते. एक गाव 11ची टुर्नामेंट म्हटलं की तुम्हाला आयोजन करणं थोडंसं सोपं जातं, परंतु विभागाला, असोसिएशनला एकत्र करून मोठी प्रीमियर लीग करणं ही म्हणजे खायची गोष्ट नाही आहे मित्रांनो. कारण सर्वांना एकत्रित करून सर्वांचा विचार ऐकून मात्र ही स्पर्धा आयोजित करावी लागते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो उल्लेख केला, संपूर्ण आयोजन कमिटी असतील, आणखीन सर्व मान्यवर असतील, त्यांनी मात्र खूप मोठी मेहनत घेतली आणि पश्चिम जावली क्रिकेटला मात्र कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच केला आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचा सलाम आहे. नक्कीच पश्चिम जावली टुर्नामेंट झाल्यानंतर नक्कीच एक मोठी प्रीमियर लीग मला वाटतंय सातारा ग्रामीण तुषार सर प्रीमियर लीगसुद्धा येते. त्यासुद्धा शुभेच्छा असतील आमच्याकडून पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनकडून. त्याचबरोबर पुढे गावी आता 22 गाव प्रीमियर लीगसाठी मोठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा असेल. नक्कीच सर तुम्ही यावर्षी तिथं यावं ही आमची नक्कीच इच्छा असेल. त्याच्यानंतर 14 गाव प्रीमियर लीग असेल, तीसुद्धा एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्याच्यानंतर 5 गाव प्रीमियर लीग असेल, तीसुद्धा मोठी प्रीमियर लीग येते. म्हणजे ज्या पद्धतीने मुंबईला क्रिकेटचं नियोजन असते ना सर, त्या पद्धतीने गावीसुद्धा एक खूप मोठी मेजवानी आमच्या भेटीला येते. निश्चितपणे ज्या पद्धतीने एक गाव 11चं क्रिकेट आहे ते 2016च्या अगोदर आपल्याला खूप मे महिना किंवा एप्रिल महिन्यामध्ये अनुभवायला मिळायचं. परंतु जसं नवी मुंबईचं क्रिकेट चालू झाल्यानंतर एक गाव 11चं टुर्नामेंट गावाकडचं थांबलं आहे, परंतु प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक गाव 11चं क्रिकेट अजूनसुद्धा जिवंत आहे. आणि त्याच्यामध्ये मग 22 गाव प्रीमियर लीग असेल, कासपठारचे CPL असेल, 14 गाव प्रीमियर लीग असेल, अशा अनोख्या प्रीमियर लीग येत आहेत. त्याच्यामुळे गावाकडचं क्रिकेट अजूनही जिवंत आहे. एक गाव 11चं क्रिकेट मी म्हणेन आता सध्या तरी थोडंसं थांबलं आहे, परंतु प्रीमियर लीगच्या माध्यमातून गावाकडचं क्रिकेट जिवंत आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 12 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अर्थातच राजेश आणि नॉन स्ट्राईकला आहे दिनेश. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती क्रमांक 3चं षटक घेऊन आलेत चंद्रकांत कदम, डावकरी हाताचे गोलंदाज. हा बॉल सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी, अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलेला आहे. आलेली आहे ती 1 धाव. आता 12 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला की 22 गावच्या प्रीमियरला तुम्ही हजर राहावं, परंतु एकच कारण त्या ठिकाणी सांगावं लागतं की 14 गाव आणि 22 गावची जी प्रीमियर लीग आहे ती एकाच डेटला येते. त्यामुळे 22 गावला मला येता येत आहे. आणि हा प्रश्न आहे तो अनेक कॉमेंटेटर्स आहे, निलेश सर पण पहा, अगदी त्यांनाही खऱ्या अर्थानं आम्हालाच प्रश्न पडतो की जायचं कुठे. आता प्रश्न असा असतो की दोन्ही डेट एकाच टाईमला असल्यानंतर प्रश्न हाच अनुभवतोय. कारण 14 गाव म्हटलं की मला तिथे थांबावं लागतं आणि आम्ही निलेश मर्डेकर सरांना बोलतो की तुम्ही 22 गावाला जा. खऱ्या अर्थानं हे प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये उद्भवतात, परंतु आयोजकांना मीही सांगणार नाही की तुम्ही डायरेक्ट चेंज करा, कारण तो आम्ही सांगू शकत नाही. कारण प्रत्येक खेळाडू असतो किंवा ना प्रत्येक आयोजक असतो तो कामाधंद्यासाठी मुंबईमध्ये येतो आणि 4-5 किंवा 10 दिवसासाठी तो गावाकडे जातो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही डेट चेंज करा. नक्कीच सर आपण उल्लेख केला, परंतु तुमच्या या बोलण्यातून एक आलं की तुम्ही तिकडे सांभाळा, मी इकडे सांभाळतो. म्हणजे दोन्ही लीग आपल्या मोठ्या झाल्या पाहिजे, कुणालाही कोणत्या गोष्टीची कमतरता नाही भासली पाहिजे. नक्कीच नाविन्यजोगं काम सर तुमच्याकडून केलं जात आहे. आता इथून पुढे 10 बॉलच्या पाठीमागे 11 धावांची आवश्यकता आहे. 19 वरती 2 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. टार्गेट 31 धावांचा आहे. या मॅचमध्ये शिरकत केले श्रेया स्पोर्ट या टीमने. जरी आघाडीची जोडी माघारी परतली असली तरी मैदानाच्या आतमध्ये राजेशने आणि दिनेशने या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जान झोकून दिलेले आहे. वाकडण्याजोगी कामगिरी केलेली आहे ती. दिनेश यांनी 1 चौकार आणि 1 सिंगल धाव त्यांच्या बॅटमधून आले. 10 बॉलच्या पाठीमागे 11 धावांची आवश्यकता आहे श्रेया स्पोर्टसाठी. ही मॅच आहे ती अगदी सोपी झालेली आहे, परंतु शराई 11 या टीमला मात्र कमबॅक करावं लागेल. करावी लागेल ती मेहनत, करावी लागेल ती प्रयत्नांची पराकाष्ठा. पुढचा बॉल चंद्रकांत घेऊन निघालेत. आडव्या बॅटचा हा टोला, बॅटमधून आवाज आलाय टक, बॉल निघून चाललाय टकाटक सीमारशीच्या बाहेर.
फलंदाज राजेशच्या बॅट मधून आलाय एक धमाकेदार बिग ब्लास्ट. गावली प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये हाय मानाची. पश्चिम गावली प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये नक्कीच तुषार मानाची. सर आपण उल्लेख केला खरोखर सर. पहिला आपण पाहिलं की पैसा नव्हता तर मुलं खूप होती. आज पैसा आहे सगळीकडे तर मुलं कमी आहेत. परंतु कुठेतरी परिभाषा याची आता बदलत चालली आहे. पश्चिम जावली असू द्या, आपली 22 असू द्या, तुमचा होता, पण ती परिभाषा आता कुठेतरी चेंज होत चालली आहे. आता मुलंसुद्धा त्या मुलांबरोबरच सामाजिक लोक आकर्षित क्रिकेटकडे व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकाला माहिती आहे या क्षेत्रातून कुठेतरी चांगलं करतायत मुलं आणि त्या मुलांना साथ आता आपल्या विभागातील लोक देताना दिसत आहेत. आणि निश्चितपणे खेळाडूंच्या पाठीमागे पाठबळ उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि ते पाठबळ मग कासपठार विभागातील मोठमोठे नामांकित व्यावसायिक असणारे सर्व मान्यवर असतील किंवा राजकारणातील असतील, या सर्वांनी मात्र चांगल्या पद्धतीने खेळाडूंच्या पाठीमागे पाठबळ दिलेलं आहे. 8 बॉलच्या पाठीमागे 3 धावांची आवश्यकता अजूनही मॅचमध्ये आहे. या मॅचमध्ये सध्या तरी हवा निघून गेले, अवघ्या 3 धावांची आवश्यकता. बॅटचा किनारा लागलाय, विकेट पिकरच्या पाठीमागे हा बॉल निघून चाललाय. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. परंतु ज्या अर्थी तुम्ही चर्चा नक्कीच केली की सध्याचं क्रिकेट खूप बदललंय. या अगोदरचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर खेळाडूंकडे वेळ होता परंतु पैसा नव्हता. परंतु आत्ताची परिस्थिती अशी झाली की पैसा आहे परंतु खेळाडूंकडे वेळ नाही आहे. 2013च्या अगोदरचा कालखंड तुम्ही जर पाहिला तर तुमच्याकडे बॅट नव्हते किंवा बॉल घेण्यासाठी पैसे देखील नव्हते. चर्चा आपण नक्कीच करूया. यावेळेला पहा, अगदी हा बॉल हलक्या त्याने दिशा दिले, सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. आणि गावाकडचं क्रिकेट काय सांगायचं की आपण मॅच जर कासवरती असले किंवा आटाळीवरती असले किंवा पारांब्यावरती असले किंवा जांभूळमुरे किंवा अनावळे ग्राउंडवरती असल्या तर प्रत्येक जण अगदी गावासाठी जायचा आणि प्रत्येक जणाकडे बॅट नसायची, बॉल नसायची, परंतु डबा असायचा, तो म्हणजे चटणी भाकरी आणि कांदा घेऊन. आणि ते सर्वजण जरी एक भाकरी किंवा 2 भाकरी आणल्या तरी सर्वजण 11 खेळाडू खायचे. आणि तो गोडवा होता तो गावच्या क्रिकेटमध्ये होता. परंतु हा गोडवा मुंबईच्या क्रिकेटमध्ये नाहीये. नक्कीच सर, पश्चिम जावली प्रीमियर लीग आपण उल्लेख केला, गोडवा नाही आहे. परंतु मला वाटते पुन्हा हळूहळू गावचं क्रिकेट नक्कीच चालू होईल. आमच्या विभागामध्ये सर यावर्षी मे महिन्यामध्ये 4 ते 5 मोठ्या टुर्नामेंट 1 गाव 11च्या होणार आहेत. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा गावचं क्रिकेट आम्ही चालू करण्याचा पुन्हा प्रयत्न करतोय. आणि पश्चिम जावली प्रीमियर लीग सर असू द्या, सातारा जिल्हा आयकॉन इथे घेतले गेले आहेत. जिल्हा आयकॉनचा इफेक्ट सर किती मोठा या स्पर्धेवरती पडलाय पहा. ही स्पर्धा जर आपण मर्यादित खेळलो असतो तर आज मर्यादेमध्ये बघितली गेली असती. परंतु आज पूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष या स्पर्धेवरती लागलंय. गणेश कदम सारखा असतील, गणेश दादा शिंदे असतील, सतीश सनज असतील, विवेक शिंदे असतील, सुजित शेवाळे असतील, राजू कंक असतील, पृथ्वीराज यादव असतील, अतुल भालेकर असतील, संदीप बिरमाने असतील, विशाल वरांडे असतील, म्हणजे मोठी मोठी नावं या स्पर्धेवरती खेळतात. त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष तसंच महाराष्ट्राचं लक्ष सर या स्पर्धेवरती लाभलंय. निश्चितपणे जिल्हा आयकॉन तुम्ही घेता, वेगवेगळ्या तालुक्यातील तुम्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळवता तुमच्या लीगमध्ये, त्यावेळेला तुमच्या खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढला जातो, आत्मविश्वास वाढला जातो आणि काहीतरी वेगळं त्यांना शिकायला मिळत असतं. आणि तुमच्या स्पर्धेची चर्चा तुमच्या असोसिएशन मर्यादित न राहता तुमच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये देखील ती पोहोचली जाते आणि वेगवेगळ्या तालुक्यातील अनेक प्रेक्षक देखील तुमचा सामना पाहत असतात, तुमच्या खेळाडूंना पाहत असतात. आणि तोच दर्जा या जावली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. असोसिएशन मी कमिटीचा खरोखर अभिनंदन करेन की जिल्हा आयकॉन तुम्ही खेळवले आणि आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारी ही पश्चिम जावलीची प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. हा सामना जिंकलाय श्रेया स्पोर्ट या टीमने आणि सामना जिंकल्यानंतर तब्बल 8 विकेट्सने हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ